तुमचं मराठी ब्लॉगमध्ये अधिक स्वागत आहे. माझं नाव सबरी आहे. आज मी ब्लॉग नाही बनवणार, माझी नानी बनवणार. तुम्हाला बघायचं आहे कसं कसं बनवायचं बघा. आपल्याला आंब्याचं लोणचं बनवायचं आहे. सुरुवातीला पाण्याने धुवून टाकायचे, नंतर फोडी करायच्या. फोडी केल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून टाकायच्या. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्या सोकू घालायच्या. सोकल्यानंतर त्याला हळद मीठ लावून ठेवायचं. 2 दिवस तसंच मुरत ठेवायचं. नंतर मग मसाला तयार करायचा लोणच्याचा मसाला तयार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो तयार केलेला मसाला तसाच राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी लोणच्याला लावायचं. ते पाणी घ्यायचं नाही लोणच्याचं. नंतर हे आंब्याचं लोणचं झालं आहे आपलं. नंतर त्याच्या आंब्याच्या फुला करायच्या आहे आपल्याला. ते पण पाण्यातून धुवून घ्यायचे आंबे. नंतर त्याच्या फुला करायच्या आणि मीठ लावून त्यांना वाळू टाकायचं, सुकट टाकायचं उन्हात. आणि आपल्याला साखर आंबा गुळ आंबा बनवायचा असेल तर ते पण तसेच आंबे धुवून टाकायचे. सुरुवातीला धुतल्यानंतर त्याचे साल्ट काढायचे. पूर्ण साल्ट काढल्यानंतर ते किसायचे, किस पिळून टाकायचे. किस पिळल्यानंतर त्याच्यात साखर किंवा गूळ मिसळून एकत्र करून स्टीलच्या भांड्यात ठेवायचं. स्टीलच्या भांड्यात ठेवल्यानंतर रात्रभर तसंच राहू द्यायचं. त्याला पाणी सुटते आणि दुसऱ्या दिवशी मंद आचेवर ठेवायचं. लालसर होईपर्यंत साखर आंबा बनवायचा. नंतर खाली उतरून घ्यायचा, थंडगार होऊ द्यायचं आणि भरणीत चांगलं भरून ठेवायचं. आणि लोणचं हे लोणचं आहे केलेलं. हे साखर आंबा आहे. हे लोणचं आहे. आणि हे साखर आंबा आहे. हे फुलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करून जासाल. थांबा माझी नानी एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय बाय.